गरज नाही म्युझिकची, हीच माझं म्युझिक. कसं काय मंडळी? लय भारी आहे. गरम होता होता लगेच पावसात भिजायला लागलात. भारी वाटतंय, म्हणजे गारगार वाटतंय. आता हे जे गारगार वाटतंय ते अजून गारगार करण्यासाठी मी खास ऑफर घेऊन आलो तुमच्यासाठी. काय म्हणते की आता हल्ली मोबाईलचा जमाना एवढा वाढलाय की किचन मधनं हॉलमध्ये बसला बायको नवरा बायको व्हॉट्सअपवर बोलतात. बायको किचन मधनं व्हॉट्सअप करते, काय चपात्या किती खाणार? नवरा हॉलमधनं रिप्लाय करतो, 2च दे बाई. तर हा मोबाईलचा वाढता ऑफर बघून मी त्यात ऑफर घेऊन आलोय. ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर, बंपर ऑफर. नमस्कार. काय तुमचं काय? तुमचं काय? ना ना, इथे बंपर ऑफर आहे. बंपर ऑफर. काय? बंपर ऑफर. बंपर दिसतोय, ऑफर कुठे? जेवढ्या ताई काकू जेवढ्या टाळ्या वाजवताय, नवऱ्याचा बंपर एकदा चेक करा घरी जाऊन, मग टाळ्या वाजवा. ते तुमचं बघतील जाऊन, तुम्ही तुमचं बघा आधी. बंपर नाही डंपर आहे, घालीन अंगावर. कसं बोलताय हो? तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का? मला खरंच इंटरेस्ट आहे. आमच्याकडे भन्नाट ऑफर आहे. काय? 500 रुपयात 5G रिचार्ज आहे. किती? 500 रुपयात 5G रिचार्ज. 250 रुपयात द्या ना. अहो 5G आहे 5G. मग 250 द्या बुवा. पप्पाने ठेवलंय 250. ओ अहो 250 रुपयात अपमान करून मिळेल, चल का? काय बोलता राव तुम्ही? तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का ऑफर मध्ये? मॅडम आमच्याकडे वेगवेगळे ऑफर आहेत. हा, मला सांगा तुम्हाला काय काय येतं? मला स्वयंपाक घरात काम करायचा लय कंटाळा येतो. काम करताना मोकार घाम येतो. नाही नाही मॅडम, तसं नाही. मग काय काय येतं म्हणजे काय काय येतं? अच्छा, तसं काय काय येतं? अहो मग तसं विचारा ना. मला नफा येत्यात, मधी मधी पांढरे केस येत्यात, सर्दी पडसा येतं, खोकला नाही येतो, नाही शीत मॅडम नाही मॅडम येते. मॅडम, तसं नाही. तसं नाही. मला विचारायचंय काय काय येतं म्हणजे काय काय येतं? अच्छा, तसं काय काय येतं? हा. मग तुम्ही थेट विचारा ना. मला लाईट बिल येतं, गॅस बिल येतं, फोन बिल येतं, इलेक्ट्रिसिटी बिल येतं. मला लई हाणता येतं, हाणू का? ओ, मी काय विचारतोय, तुम्ही काय सांगताय? अहो काय काय येतं म्हणजे अंगात कलागुण काय? अयो टॅलेंट. टॅलेंट. अहो मग तसं विचारा ना. मला मिमिक्री येते. अयो मिमिक्री येतोय. हा, तुम्ही आवाज काढा, मी ओळखणार. मी आवाज काढून ओळखणार. डन. मग मला मिळणार ना ऑफर? Done. चला मी रेडी आहे. ऐका बरं का सगळ्यांनी, पाऊस पडू दे, आपल्याला काय आपलं आपलं टॅलेंट नाही झाकायचं काय. ये देख ये हिंदू का खून या मुसलमान का खून, अब बता इसमें से हिंदू का खून कौन सा, मुसलमान का खून कौन सा? ये देख. ओळखलंय. आहे आपलं टॅलेंट ना, लय बेकार टॅलेंट. ओळखलंय ओळखलंय. परत एकदा करा. आता मध्ये हे गेलं, परत करा. ओळखलंय ओळखलंय. कोण? वर्षा उसगावकर. वर्षा उसगावकर, नाना पाटेकर. अयो नाना पाटेकर होते. मग पुढचा आवाज काढून दाखव. हा. बाबू भैया, बाबू भैया, तुम मुझे भूल जाओ याद नहीं सकता, मैं तुम्हें भूल जाओ ये वादा नहीं दूंगा. बाबू भैया. कोण आहे? प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी भैया काय आला म्हणे, ती दादा म्हणती दादा. अयो सुनील शेट्टी. सुनील शेट्टी होतोय. हा, पुढचा आवाज पुढचा. ये जो 2.5 किलो का हाथ है ना, ये जब किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं है, उठ जाता है. अलका कुबल. हायो काय बोलतोय बघा दादा. अलका कुबल यांचा हात जर 2.5 किलोचा असता तर काला मायरच्या साडीमध्ये रडत बसल्या असत्या. दिली नसती एक एक ठेवून. अहो 2.5 किलोचा हात सनी देओल. अयो सनी देओल होतोय. आता पुढचा. हा. मारा नाम कुमारी कुसुम सागवानी, मारी साल पेंकिम, नाम जस्ट कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी पर स्पोर्ट कोटा एडमिशन लिया, नेशनल लेवल एथलेट, सुजिला जलदर 124507 और फोन नंबर में दो को ना. कोणाचा आवाज येतो जाऊ दे, काय बोललात ते कळलं नाही आधी. वाह शर्मा जी,
हम थोड़े बच्चलन क्या हो गए, आप तो बेवफा निकले. रिबॉक नहीं तो रिबुक ही सही. बोलो अयो, कौन, हे असा बोलो, कोण बोलो आहे कौन? असा? कौन कौन बोलो. अशोक सराफ. कंगना राणावत. कंगना राणा कंगना क्वीन वाली कंगना. काय तुम्ही लय भारी आहे. आहे का नाही टॅलेंट? नाही, भारी आहे. बरं मला सांगा तुमचं संगीताबद्दल काय म्हणणं आहे? कोणाबद्दल? संगीताबद्दल. तिच्या ताशा झिंजा उपटणार आहे ना मी. येऊ दे त्या संगीताला. नाही तिच्या झिंजा उपटून तिला गरा 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 फिरून हिरीत ढकलून दिली तर नावाची सम्मेराव नाही. येऊ दे संगीला. मॅडम समोर क्राऊड बघितला का केवढा आहे? मग आवाज दिला तर किमान 50 संगीता येतील. कोण कोण हात वरती करा. संगीता कोण कोण आहेत? हाय का? अयो नाही नाही माझी बहीण आहे तू. अगं तू माझी बहीण आहे. आल्या 50 जणी एकत्र स्टेजवर टाक. तुमचं काय होईल? अगं तू बहीण आहे माझी. मला भेट नंतर येऊन. ही नाही हो माझी संगी गावाकडची दुसरी. अहो संगीताबद्दल म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. अयो म्युझिक का? हा. तसं विचारा ना. म्युझिक तर माझ्या रगा रगात आहे. म्युझिक तर माझ्या नसा नसात आहे. तुम्ही जर माझी नस कापली ना तर रक्त नाही बाहेर येणार. सारे गम पद निसा बाहेर येतो. खरंच. द्या जरा कोयता कुठं आहे अयो. का चाकू? काय मान बघूया की कापून. तुम्ही लय शब्दशः घेता बरं का अर्थ. मी आपलं बोलायची पद्धत झाली. होऊन जाऊ दे की एखादं. गाणं ऐकायचं हा. चालतंय की. हे बघा इथं पाऊस पडतोय त्याच्यामुळे म्युझिक सिस्टीम बंद झाली. मला वाटतं तुमच्या टाळ्या शिट्ट्या मला लय झाल्या नाही का? द्या की बाबा शेठ. पाऊस पडतो तर काय? ऐका. थांबा थांबा ते लावतायत ते वाजवायला. अयो एवढं झाकून ठेवलंय. हो हो मी घेते घेते. बरं हो दे चला. ऐका. फड सांभाळ तुर्याला ग. आला. फड सांभाळ तुर्याला ग. आला. तुझ्या उसाला लागल कोला ग. तुझ्या उसाला लागल कोला. फड सांभाळ तुर्याला ग. आला. फड सांभाळ तुर्याला ग. आला. तुझ्या उसाला. मॅडम हो 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 मॅडम 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 ओलं झालं स्टेज सगळं. कोल्ह्या सकट खाली झालं. मागे पण आहे का नाही टॅलेंट आहे का नाही? हे भारी आहे. मग? एक नंबर आहे. 1000 रुपयाचं काय ते? नाही नाही अजून बाकी आहे. हो अजून बाकी आहे का? हे बाकी आहे म्हणजे आता सुरुवात झाली आहे. बघा माझं टॅलेंट केवढं लगेच आले दादा पळत या बस. हा, तर मॅडम हा, आता मी तुम्हाला म्युझिक वरचं संगीतावरचे 3 प्रश्न विचारेन. चालतंय. त्याची जर तुम्ही बरोबर उत्तर दिलीत तर माझ्याकडनं 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. अहो मला लय ज्ञान आहे तुम्ही विचारा फक्त. ओ बाबा इथं लक्ष देऊन वाजव. मागचं उरलेलं वाजवू नका. तर मॅडम म्युझिक वरचे 3 प्रश्न विचारतो. हा. जर बरोबर उत्तर दिलं तर माझ्याकडनं 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. चालतंय. रेडी आहे? मी रेडी आहे. पहिला प्रश्न. हा मी तुम्हाला एक गाणं ऐकवणार. हा एक गाणं ऐकवणार. त्या गाण्याचं सिंगर कोण आहे ते ओळखायचं. चालतंय. रेडी? मी रेडी आहे. नीट ऐका. हा. झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग चिकी 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 झिंग झिंग चिकी झिंग. मेरे तेरे प्यार में मैं पागल दीवाना. मैं तो ठहरा परदेश. गाणं म्हणा की पुढचं. हेच गाणं आहे. अयो हे झिंग चिकी झिंग एवढं शब्द संपलं गाणं. हेच गाणं आहे. ह्या गाण्याचं काय करायचंय मी? या गाण्याचे सिंगर कोण आहेत ते ओळख. अयो नाही मी हुशार आहे मला येईन. झिंग चिकी 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 चिकी. लोणावळा शूट झालंय का? लोणावळ्यात का? चिकी 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 लय वेळा आहे. आपलं जनरल नॉलेज असलेलं काय वाईट आहे ताई? कुठं शूट झालंय ते सांगू नका. या गाण्याचे सिंगर कोण आहेत ते ओळखा. सांगते.
झिंग चिक्की 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 बुबू आमिर हाडकर नाही, त्यांच्याकडे पाऊस पडलाय ते नाही. नाही का? झिंग चिक्की 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 सोनू निगम. लॉक करा. नक्की लॉक करा. तुमचं उत्तर परफेक्ट. बरोबर. चुकलेलं आहे. हाय का? या गाण्याचे सिंगर चीन चांगली आहेत. कोण? चीन चांगली. आता सांगलीच का? सांगलीचे ना हो, चीनचे गायक आहेत ते चीन चांगली. अहो मग विचारायचं आता महाराष्ट्रातला विचारा की त्या चीनच्या चपट्या नाकवाल्यांनी फार 2 वर्ष कोविड मध्ये किती वाट आणला होता. त्यांचं काय विचारता? त्या कोविड मध्ये मी माझ्या नवऱ्याला एवढे केक करून खायला घातले, माझा नवरा फार चॉकलेटी पडला माहितीये का? बया केवढा अंगाशी आलं माझ्या. फेसबुक वर इंस्टाग्राम वर सगळे माझ्या नवऱ्याला चॉकलेट बॉय म्हणून बोलत होते. मॅडम तुम्ही उगाच वैतागताय, तुम्हाला उत्तर आलं नाही तर महाराष्ट्रातलं विचारा. हरकत नाही, इथलं विचारतो. हरकत नाही. दिल तो पागल है. उदित नारायण. काय मस्त शाहरुखने काम केलं. हो कुठलं शाहरुख? शाहरुख आहे ना. किरण तो शाहरुख आहे ना. ते त्या पिक्चर मध्ये ना खरं तर शाहरुखच्या अपोजिट साठी माझाच नंबर विचारला होता, पण मी तेव्हा शूटिंग मध्ये लई बिझी होती, त्याच्यामुळे मला काही जाता नाही आलो. तुम्हाला विचारलेलं? मला विचारलं होतं. कुठल्या रोल साठी? दिल तो पागल है, त्याच्यामध्ये माधुरी दीक्षितच्या रोल साठी. तुम्हाला? येस. फुगलेली माधुरी दीक्षित. कुठं माधुरी दीक्षित? तुम्ही काय बोलताय? आणि मुळात हे उत्तरच नाहीये. माझा प्रश्न वेगळा आहे. संगीत उदित नारायण बरोबर, पण प्रश्न वेगळा आहे. दिल तो पागल है या गाण्यात मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? काय कोणी वाजवले? मॅन्डोलियन कोणी वाजवलंय? मॅन्डोलियन मला माहितीये. मॅन्डोलियन हो मॅन्डोलियन. मॅन्डोलियन ते कसं वाद्य असतंय ते? अरे ते का? ते 50 जण स्टुडिओ मध्ये एकमेकांच्या पाटा खाजवतात ते का? आता ते बघायला गेले का हो मी? मॅडम तुम्हाला येत नाही मान्य करा. तुम्ही नीट प्रश्न तुम्हाला म्युझिकचं नॉलेजच नाही. असं नका हो. हरकत नाही. तिसरा प्रश्न विचारतो. विचारा. याचं उत्तर जरी बरोबर दिलं तरी माझ्याकडनं 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री. येतंय हो मला. जवान नवीन पोपट हा. आनंद शिंदे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी म्हणलं. जवान नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवान नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. माझ्या गाण्यानं परत पाऊस पडायला लागला. ओ तानसेन या मागे या. गुलाबी पोपट नसतो असं वाटतंय. मेघ मल्हार मध्ये. मॅडम तुमचं उत्तर प्रश्न वेगळा आहे. अयो अरे थांब बाबा. मला हे आवडलंय. छत्र्या म्हणून सगळ्यांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. फक्त आपल्या इथं जाऊ शकता. खुर्च्या डोक्यावर. काय बोलू का पुढे की थांबू? मला वाटलं होतं तुम्ही फक्त आम्हा कलाकारांना डोक्यावर घेतलंय, पण आज इथं माझ्या लक्षात आलंय तुम्ही खुर्च्या पण डोक्यावर घेतल्यात. या बाप. लईच पाऊस आला. थांबा नंतर थंडी वाजल. दुसरे कपडे नाही आणलेत. चल ना संपून टाकू. अगं नाही थांबवा बोलताय. थांबायचं ते काय बोलताय? मला झालेलं मी आपली. हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही थांबताय तर आम्ही पण कंटिन्यू करू का? गणपती बाप्पा. तुम्ही थांबलात तर मग आम्ही पण थांबणार. भिजत का होईना परफॉर्म करणार.
करणार. हा तर मला संगीताचं ज्ञान नाही. मंडळी ऐका, काय झालंय की मी प्रश्न विचारला होता की जवान नवीन पोपट हा, आनंद शिंदे प्रश्न वेगळा आहे. काय जवान नवीन पोपट हा हा हे गाणं हा आनंद शिंदेंनी गायलं. गायलं त्या दिवशी अवधूत गुप्तेंनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता? हाय का? मुळात जेव्हा आनंद शिंदे गात होते तेव्हा अवधूत गुप्त्यांचं काय काम होतं? अवधूत गुप्ते काय करत होते तिथं? आणि मला काय माहिती त्यांनी काळा झब्बा घातला, पांढरा झब्बा घातला का हिरवा झब्बा घातला? तुम्हाला उत्तर येत नाही ते मान्य करा मॅडम. तुम्ही ना ऍक्च्युली स्पोर्ट्स सेक्शन घ्यायला पाहिजे होतं. मग सांगा की, स्पोर्ट्स मध्ये खूप सोपे प्रश्न होते. विचारा पटापट. म्हणजे क्रिकेटमध्ये बॉलरच्या हातात एक गोल वस्तू असते, त्याला काय म्हणतात? बॉल. कड असतंय, ते मागे करतो आणि मग टाकतोय तो. काय असतंय? कड. बरं, जो बॉल फेकतो त्याला काय म्हणतात? बॉलर. मग त्याला फेकी बॉलर म्हणतील. आयो. फिल्डर बॉल पकडतोय तो फेकतो. बरं, एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? एक नाही 6. पहिलं बरोबर होतं, बॉल एकच असतो, तो 6 वेळा टाकतात. त्या पोरांनी मला चुकावलं, मी नाही चुकले. मॅडम तुमचं काय काम नाही, निघा तुम्ही. नाही, आता तुम्ही माझा इगो हट्ट केलाय. आता तर मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते आणि जर त्या 3 प्रश्नांची तुम्ही रोख बरोबर उत्तरं दिली तर मी तुम्हाला रोख 1 लाख रुपये घेऊन देणार आपल्या आयोजकांकडनं. बुवा विचारा. हा, सगळे माझ्या बरोबर आहेत का? बाया आता खुर्ची मला तोंड दिसायला लागली बरं का सगळ्यांची. या बात मला सांगा, हे काय पण विचार लागलाय तुम्ही? नाही, तुम्ही काय पण विचारलं तर मला सांगा हे काय? तुम्ही काहीतरी जादू करताय. हरलात का? हरलो. 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. मला सांगा हे काय? हे 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. हरलात का? हरलो. माणसं 3च शॉवर खाली आंघोळ करतायत, पण हाय ना हा साबण घ्यायला खाली वाकलाय. मला सांगा हे काय? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत, त्यातले 2 भांडतायत. हरलात का? हरलो. माणसं 3च शॉवर खाली आंघोळ करतायत, पण हा जो साबण घ्यायला खाली वाकला होता हा दुसऱ्याची पाठ चोळीतोय. माझा इगो हट. ओ दादा, आयोजक दादा, माझ्या अकाउंटला 1 लाख रुपये पाठवा बरं. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं. थँक्यू. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी खरंच सांगते, अशा पद्धतीचा इव्हेंट आम्ही आजपर्यंत कधीच केला नव्हता. पाऊस आल्यानंतर लोक उठून जातात, पण तुम्ही खुर्च्या डोक्यावर घेऊन, जसं तुम्ही प्रेक्षकांनी आम्हा कलाकारांना डोक्यावर घेतलंय तसं आज तुम्ही पाऊस आल्यावर खुर्च्या डोक्यावर घेऊन तुम्ही आमचा परफॉर्मन्स बघण्यासाठी इथे थांबून राहिलात, खिळून राहिलात, त्याबद्दल तुम्हा रसिक प्रेक्षकांना खरंच आमच्या कलाकारांकडनं मानाचा मुजरा. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या की